आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। विदर्भात येत्या 24 ते 48 तासांचा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे। आजपासून पुढचे 5 दिवस नंदुरबारपासून मुंबई, कोकण आणि विदर्भातील 19 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येत्या 24 ते 48 तासात चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विभागानं याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पूर्व विदर्भात 2 दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसानं झोडपून काढायला सुरुवात केली आहे। दिवस रात्र मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, धरणं ओसंडून वाहू लागलेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर बऱ्यापैकी धरणं तुडुंब भरली आहेत। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात इतिहासात प्रथमच बोटिंगच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून ही स्पर्धा घेण्यात आली। तलावामध्ये या राज्यस्तरीय कायाकिंग बोटिंग स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील बोटी टीमनं सहभाग घेतला। बैलजोडी नसल्यामुळे स्वतःला अवताला जुंपवून शेती करणाऱ्या लातूरमधील दाम्पत्याची माजी मंत्री अमित देशमुख यांनी भेट घेतली। त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत सद्यस्थितीतील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले। लातूर जिल्ह्यातील पवार दाम्पत्यासाठी तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना पुढे सरसावली। संघटनेनं वर्गणीतून शेतकऱ्याला बैलजोडी दिली असून कार्यकर्त्यांनी वाजत गाजत नेऊन बैलांना अवताला जुंपलं। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या आहेरवाडी तांडा इथे रुग्णवाहिका वेळेवरती न पोहोचल्यामुळे एका गर्भवती महिलेची प्रकृती खालावली, त्यामुळे महिलेला खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सोलापुरात दररोज लाखो विद्यार्थी बसनं शाळा महाविद्यालयामध्ये ये जा करत असतात, परंतु विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते। यापुढे आता प्रत्येक आगार प्रमुखांनी शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले। जळगावच्या भुसावळ शहरातील एसटी स्टँडमध्ये मोकाट गुरांचा प्रश्न निर्माण झाला। मोकाट गुरा रस्त्यावरती आणि एसटी स्टँडमध्ये बसतात, त्यामुळे वाहतुकीसाठी आणि प्रवाशांना अडथळा निर्माण होतो। अपघात होण्याचा धोका देखील वाढलाय, त्यामुळे पालिका प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। एक मोठी बातमी आहे रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले इथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली। त्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली। ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होतोय। या बोटीतनं काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बॉम्बशोधक पथक आणि बॉम्बनाशक पथक अशा सर्व यंत्रणा तिथे पोहोचल्या। संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। कोर्लईच्या लाईट हाऊसपासून साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावरती ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या सगळ्या घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही। रायगड जिल्ह्यात कोर्ले येथे काल संशयित बोट दिसल्याने पूर्ण रायगड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती। आपण बघू शकतो, आपण कोर्लेच्या या ठिकाणी आलेलो आहे। समुद्रकिनारी इथून 2 नॉटिकल वरती काल रात्री लाईट दिसत होती, बोटीची लाईट होती। त्यांना संशय आल्यावर पूर्ण या ठिकाणी कोस्ट गार्ड आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी आलेली होती। आणि आज सकाळी आपण या ठिकाणी आलेलो आहे। कोर्ले जो रडार आहे त्या रडारवर ही बोट दिसत होती, पण आता या सकाळी MMBचे लोक या ठिकाणी आले होते, पण पोलीस यंत्रणा या ठिकाणी आता गेलेली आहे। माहिती काही द्यायला तयार नाहीत, पण बोट नक्की कुठनं आली होती, कशी आली होती या ठिकाणी काही समजत नाहीये। आता पोलीस आणि कोस्ट गार्ड या ठिकाणी नाहीत, पण बोट पण या ठिकाणी दिसत नाही, पण रात्री बोट या ठिकाणी दिसत होती, म्हणून पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज झाली होती। कोस्ट गार्ड आले होते, MMB आले होते, पण पहाटे 4 वाजता हे सगळे निघून गेलेले आहेत। पण नक्की बोट गेली कुठं हा संशय आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। 8:30च्या सुमारास एक संशयास्पद बोट कोर्लेच्या समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कोर्ले समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी ड्रोन उडवले, पण ड्रोन काय हवेचा
दाब एवढा असल्यामुळं तो ड्रोन का त्या जागेवर पोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत पोलीस इकडे बंदोबस्त लावून होते, पण 4 वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायची पण बंद झाली. मग जर ती पोलिसांचं म्हणणं असं होतं का ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता. तर ती जी बोट होती त्याने ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती काय अद्यापर्यंत आम्हाला कळलं नाही. आता राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची बातमी बघूयात. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कुणीही बोलू नये असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेत. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावं असे आदेश राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे या 2 पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम कायम आहे. राज ठाकरेंनी युती संदर्भात पदाधिकाऱ्यांना बोलण्यास मनाई केली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना युती संदर्भात बोलण्यास मनाई का केली असेल? आपण पाहतो की वरळी ते एनएससीआय मध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते दोन्ही नेते एकत्र एका व्यासपीठावरती आले होते. मात्र युती संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाहीये. त्यामुळे कदाचित राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले की युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी मला विचारावे असे स्पष्ट आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे एकूणच युती होणार का याबद्दल देखील काहीच प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झालेलं आहे. मात्र युती होईल असा आशावाद जो आहे तो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. मात्र प्रत्यक्ष नेते मात्र काहीच थोडं सांभाळून जे आहे ते आपला भूमिका जी आहे ती निभावत असल्याचं एकूण पाहायला मिळतं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले याचा अर्थ येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेगळी भूमिका घेणार का किंवा स्वतंत्र आपला पक्ष जो आहे तो लढवण्यासंदर्भात भूमिका घेत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील काहीसे संभ्रमात आहेत. बरोबर. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईमध्ये कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्यात आलेल्या परिचारिका आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी रुग्णालयातील जवळपास 30,000 परिचारिकांनी 18 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम सर्व सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवांवरती होण्याची शक्यता आहे. 25 वर्ष झाली तरी देखील 3,427 शाळा आणि 15,571 तुकड्या 40 ते 80% अनुदानावरती थांबलेल्या आहेत. त्यामुळे त्या शाळांवरील शिक्षकांनी 8 आणि 9 जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलाय. मात्र 8 आणि 9 जुलैला शाळा बंद राहणार नसल्याचं शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं पडेगाव ते मिटमिटा रोडवरती 585 बांधकामं निष्कासित केली आहेत. ज्यामध्ये हॉटेल, लॉज, दुकानं, शेड, जाहिरात फलक निष्कासित करण्यात आलेत. महानगरपालिकेच्या 350 अधिकारी तर पोलीस विभागाचे 250 अधिकारी आणि कर्मचारी यांचा यामध्ये समावेश होता. उल्हासनगर शहर सध्या पावसामुळे खड्ड्यात गेले. 1000 कोटींच्या आसपास महापालिकेचं बजेट असताना देखील शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली. ठेकेदारांकडून वर्षानुवर्ष काम करून घेण्यात महापालिकेचे अधिकारी अपयशी ठरल्यामुळे 12ही महिने खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ उल्हासनगर वासियांवरती आली आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती. मुंबईतील शेकडो नोकरदारांना घरचा जेवणाचा डबा पुरवणारे डबेवाले पंढरपुरात दाखल झाले. त्यामुळे आज मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं जून महिन्यात 5,615 मेल एक्सप्रेस आणि 420 विशेष गाड्यांसह एकूण 6,035 गाड्या चालवल्या. गेल्या वर्षीच्या प्रतिदिन सरासरी 193 गाड्यांच्या तुलनेत यंदा त्यात 8 गाड्यांची भर पडली. त्यातही वक्तशीरपणामध्ये 5% वाढ झाली. मुंबई आणि परिसरातील अन्य भाषिकांना मराठीचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात या वर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रमाचे स्तर 1 चे वर्ग सुरू झालेत. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. पुणे पोलीस दलात लवकरच 1,000 पोलीस कर्मचारी दाखल होणार आहेत. शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.
मुंबईतील राजन काबरानं सीए फायनलमध्ये देशपातळीवरती प्रथम क्रमांक मिळवला. त्यानं परीक्षेत 600 पैकी 516 गुण मिळवलेत. महत्त्वाची बाब म्हणजे राजन काबरानं वयाच्या 22व्या वर्षी फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल या तीनही सीए परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण केल्यात. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्सेस उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी निर्देश दिले. सरकारी कर्मचाऱ्यांनी आयजीओटी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाईन डिजिटल कोर्सेस पूर्ण करावेत असे आदेश देण्यात आले. भीमा कोरेगाव दिनी झालेला हल्ला हा सुनियोजित कट होता. मूलतत्ववादी संघटनेनं तो घडवून आणला होता. पोलीस यंत्रणांचं अपयश सुद्धा यातून पुढे आलं. या प्रकरणीचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय. यात शरद पवार, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह जवळपास 85 जणांची उलट तपासणी करण्यात आली. या प्रकरणी गठीत आयोगाचा अहवाल सुद्धा तयार असून तो लवकरच सरकारला सादर केला जाणार आहे. मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा बहाल करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आणि तसा शासन निर्णय देखील जाहीर झाला. त्यानुसार मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे 4% व्याजानं कर्ज मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडून घेण्यात आलेल्या उत्पादन कर्जावरती पूर्वीप्रमाणेच 9% व्याजानं 9% दरानं व्याज आकारलं जाणार आहे. त्यामुळे कृषी दर्जा केवळ कागदावरतीच आहे का असा सवाल उपस्थित होतोय. मुंबई महानगरपालिकेनं कायमस्वरूपी कामगारांऐवजी कंत्राटदारांकडून सफाई करून घेण्यासाठी काढलेल्या निविदेवरनं कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. सफाईच्या कामावरती होणारा 900 कोटींचा खर्च कंत्राटामुळे 4500 कोटींवरती जाईल असा दावा पालिका कामगार संघटना संघर्ष समितीनं केलाय. मागील काही महिन्यांपासून बदलापूर शहरातील महावितरणच्या कारभारामुळे बदलापूरकर मेटाकुटीला आलेत. दिवसा आणि रात्री देखील विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पाणी पुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे बदलापूरकर चांगलेच संतापलेत. मागील काही दिवसांपासून ठाण्यात वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले. ठाणे पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात अडचणी आल्यास नागरिकांनी मदत क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केलाय. निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये गडबड करत भाजपनं सत्ता मिळवली असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. यालाच पायबंद घालण्याचे उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसनं समिती गठीत केल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. राज्यातील बी फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहे. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेशासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येण्यासाठी 15 जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहे. सरकारी बँका त्यांच्या वाढत्या कामकाजासाठी आणि विस्तारासाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे 50,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. यातलं सुमारे 21,000 पदं अधिकारी वर्गासाठी आणि उर्वरित क्लर्क आणि इतर पदांसाठी असतील. बुलडाण्यातील माजी सरपंच अशोक सोनूनं हत्याकांड प्रकरणी मृतकांच्या मुलानं गंभीर आरोप केलेत. जुन्या वादातनं ही हत्या करण्यात आली असून अशोक सोनूने यांच्या जीवाला धोका असल्याबद्दल अनेक वेळा लोणार पोलिसांना कळवलं होतं, तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पैठण शहरामध्ये एकाच दिवशी घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळी चोरी अशा सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या घटनांनी पोलीस प्रशासनासमोर गंभीर आव्हान उभं केलंय. जळगावच्या एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरात चोरट्यांनी 52 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या घरामध्ये शिरून तिचे हातपाय बांधले. घरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय नेत्यांच्या भावाकडनं सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवरती गुन्हे शाखेनं छापा मारला. या 23 जुगारांना ताब्यात घेत सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एक महत्त्वाची बातमी आहे. पालघर जिल्ह्यातील धनसार भागामध्ये MIDCतील कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये प्लॅटिनम पॉलिमर्स या कंपनीला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पालघरमध्ये धनसार MIDCमध्ये एका कंपनीला लागलेली ही भीषण आग, यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
आणखी एक मोठी बातमी. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट जवळ सुद्धा एक भीषण आग लागली. ट्रक टर्मिनलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 8 ते 10 गाड्या जळून खाक झाल्यात. 3 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. रात्री 8च्या सुमारास ही आग लागली होती. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट जवळ ट्रक टर्मिनलमध्ये ही आग लागली. यामध्ये 8 ते 10 गाड्या ट्रक्स जळून खाक झालेत. 3 तासानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. काल रात्री 8च्या सुमारास ही आग लागली होती. तर 25 वर्ष झाली तरी देखील 3,427 शाळा आणि 15,571 तुकड्या 40 ते 80% अनुदानावरतीच थांबलेल्या आहेत. त्यामुळे त्या शाळांवरील शिक्षकांनी 8 आणि 9 जुलैला शाळा बंद ठेवून रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलाय. 2014 मध्ये टप्पा अनुदानाच्या नैसर्गिक वाढीचा शासन निर्णय निघाला आणि आता 4 ते 5 वर्षात 100% अनुदान होऊन आपल्याला फुल पगार मिळणार असा विश्वास शिक्षकांना होता. मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले. दुसरीकडे 8 आणि 9 जुलैला शाळा बंद राहणार नसल्याचं शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. बातमी 36 जिल्ह्यांची बघूयात. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोयना धरणातनं 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी पातळी वाढल्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय. दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नदी नाल्यांना पूर आलाय तर सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 84% भरलंय. धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती बाजारपेठ परिसरात पाणी साचलं. पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानात देखील पाणी शिरलं. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भिवंडी शहरातील नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वाशिमचा रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील 3 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासोबतच विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागानं पर्यटकांना इथे बंदी घातली आहे. तरी देखील इथे पर्यटकांनी गर्दी केली. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागलेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यावरती मोठी गर्दी केली आहे. पुण्यामध्ये विजेचे 2 खांब पडल्यामुळे अनेक घरांचा वीज पुरवठा खंडित झाला. ऑटो रिक्षावरती हे खांब पडले. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट धोकादायक बनलाय. रघुवीर घाटातील मुख्य मार्गालगत भूस्खलन झालंय. अर्धा रस्ता खचून दरीमध्ये कोसळलाय. तर त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबईतील सर्वच गणेश मंडळांची लगबग बघायला मिळते. खेतवाडीतील 12वी गल्ली खेतवाडीचा गणराया या गणेशोत्सव मंडळात गणरायाचं पाद्यपूजन करण्यात आलं.